नुकतंच मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपच्या नेत्याला भारतीय सैन्य दलाबद्दल मुक्ताफळं उधळली आहेत। उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें नंगा करके छोड़ेगी। और पूरा देश की वो सेना, वो सैनिक उनके चरणों में नतमस्तक है। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या भारतीय सैन्याने पाकिस्तानला अक्षरशः धूळ चारली। त्यांच्या घरात घुसून आपल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानला धडा शिकवला। त्यामुळे प्रत्येक भारतीयाकडून आपल्या जवानांचं कौतुक होत आहे। संपूर्ण देशभरातून भारतीय सैनिकांची स्तुती केली जाते आहे। मात्र मध्य प्रदेशातून वेगळ्याच प्रतिक्रिया येताना दिसतात, तेही सत्ताधारी भाजपच्याच गोटातून। नुकताच मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं, ज्यांनी आपल्या मुलींचं कुंकू पुसलं त्या लोकांना आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून चांगलाच धडा शिकवला, असं वक्तव्य विजय शहा यांनी केलं। त्यांच्या वक्तव्यावरून देशभरामध्ये संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं आणि याबाबत सुप्रीम कोर्टानेही त्यांना अक्षरशः फटकारलं होतं। टीकेचे धनी ठरल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टाने कान टोचल्यानंतर विजय शहा यांनी क्षमा मागितली। हा वाद शमत नाही तोपर्यंत मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्र्यांनी देखील मुक्ताफळं उधळली। तेही भाजपचे वरिष्ठच नेते असून जगदीश देवडा असं त्यांचं नाव आहे। त्या दोघं मंत्र्यांनी भारतीय सैनिकांबद्दल नेमकं काय म्हटलेलं होतं ते आपण सुरुवातीला पाहूया। जिन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे, वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी ऐसी तीसी करवाई। एक बार मोदी जी के लिए जोरदार ताली बजाएं। उन्होंने कपड़े उतार उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी की तेजी करने हमारे जहाज से उनके घर गए। अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे, इसलिए उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें नंगा करके छोड़ेगी। जिन माताओं के सिंदूर को मिटाने का काम जिन लोगों ने किया, जिन आतंकवादियों ने किया और जिन आतंकवादियों को जिनने पाला, जो पाल रहे हैं, उनको नेस्त नाबूद नहीं कर देंगे तब तक चैन की सांस नहीं लेंगे। और यशस्वी प्रधानमंत्री जी को हम धन्यवाद देना चाहेंगे। और पूरा देश की वो सेना, वो सैनिक उनके चरणों में नतमस्तक है। उनके चरणों में पूरा देश नतमस्तक है। या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याने संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट आहे। तिकडे जीवावरती खेळून आपल्या सैनिकांनी पाकिस्तानच्या तोंडाला फेस आणला, तर इकडे हे आपल्या राजकारणासाठी वाटेल ते बरळताना दिसतात। मात्र असं असताना भाजपकडून अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल आता प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये उपस्थित झालाय। तर याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत भाजपचे अजितजी चव्हाण, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आणि निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे देखील आपल्या सोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत। राजकीय प्रश्नाकडे जाण्याआधी सतीश ढगेजी, मी आपल्यापासून सुरुवात करतो। जे आपले सर्व जवान असतील किंवा अधिकारी वर्ग असेल, देशाच्या सुरक्षेसाठी 24 तास काम करतो, मात्र ज्या वेळेला ते देखील राजकीय टीकेचे धनी ठरतात, त्यांच्या मनावरती काय बेतत असतं, त्यांचा असलेला कॉन्फिडन्स, याला काय नेमकं सामोरं जावं लागतं, राजकारण इथे तरी थांबावं असं आपल्याला वाटतं का सतीशजी? नक्कीच इंडियन आर्म फोर्सेस जो आहे ते जगातलं सर्वात प्रोफेशनल, आपलं काम काय आहे हे जाणणारं, आपली उद्दिष्ट कशी कंप्लीट करायची हे जाणणारं आणि कुठल्याही दबावा सर्वात प्रोफेशनल अशा प्रकारचा आर्म फोर्सेस आहे। मग तो कधी मीडियाचा दबाव त्या ठिकाणी असो, जनभावना त्या ठिकाणी असो किंवा बेताल वक्तव्य करणारे राजकारणी असो, त्यांच्या दबावाला आर्म फोर्सेस कधीही बळी पडलं नाही। पण ज्या प्रकारची चमकोगिरी करताना आपल्याला हे राजकारणी त्या ठिकाणी दिसतात आणि तुम्ही 22 एप्रिल पासूनचा जर पाढा त्या ठिकाणी वाचायचा असेल तर काही विरोधी पक्ष नेते होते ज्यांनी विधान केलं होतं की जे आहे कानात जाऊन या दहशतवाद्यांनी विचारलं का की तुमचा धर्म काय त्या ठिकाणी आहे। काहींनी सांगितलं की बाबा हिंदुत्वाला जे आहे एक प्रकारची
चपराक म्हणून अशा प्रकारचा जो आहे हल्ला त्या ठिकाणी केला. आणि ते काय कमी होतं, आता ऑपरेशन सिंदूर नंतर चमकोगिरी करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी जर अशा प्रकारची विधानं करत असतील आणि एकूणच म्हणजे आपल्या आर्म्ड फोर्सेस विषयी जर अशा प्रकारची यांची विधानं असतील तर चमकोगिरी करण्यासाठी कुठल्या लेवलला ते जाऊ शकतात याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. समाजामध्ये तुम्ही जा, मुळात माझा मुद्दा कंप्लीट करू द्या विशालजी. मुळात जे राजकारणी आहेत त्यातल्या त्यात खासदार, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे पदाधिकारी आहेत ते जनप्रतिनिधी म्हटले जातात. मग जनप्रतिनिधी म्हणजे लोकांची भावना काय आहे ही त्या ठिकाणी पोहोचवणं अपेक्षित असतं. जरा समाजात जा आणि बघा, प्रचंड अशा प्रकारचा जो आहे रिस्पेक्ट, एकुलती एक ऑर्गनायझेशन आर्म फोर्सेस ही त्या ठिकाणी आहे. आणि या आर्म फोर्सेस विषयी लोकांच्या मनामध्ये एवढा आदर असताना अशा प्रकारची बेताल वक्तव्य करणं, स्वतःच्या स्वार्थासाठी चमकोगिरी करण्यासाठी आपल्या आर्म फोर्सेसला सुद्धा जे आहे त्यांचं मनोधैर्य कमी करण्याचा प्रयत्न करणं, हे म्हणजे जितकी याची निंदा करावी तितकी त्या ठिकाणी कमी आहे. आणि म्हणूनच हे सगळं असं पाहिल्यानंतर खरोखरच मला सिरियसली वाटतं की कधी कधी जी चर्चा होते ना की या आर्म फोर्स, या राजकारण्यांना, त्याचबरोबर जे सरकारी कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, जरा 1 वर्ष खरोखरच यांना आर्म फोर्सेसची ट्रेनिंग द्या आणि फील्डवर जाऊन जे एकदा काम करायला लावाच. म्हणजे खऱ्या अर्थानं आर्म फोर्सेसचे जवान, अधिकारी काय काम करतात आणि कसं काम करतात याची थोडीशी अक्कल येईल आणि त्याच्यानंतर जिभेमधून बाहेर शब्द पडताना काहीतरी सेन्सिबली ते बोलतील. बरोबर आहे सतीशजी, आपला संताप मी निश्चित समजू शकतो. देशवासियांची देखील हीच भावना आहे. अजित चव्हाणजी, मी आपल्याला विचारेल, आर्म्ड फोर्सेस जे असतात ते आपल्या सगळ्यांचं संरक्षण करत असतात, मात्र त्याच आर्म्ड फोर्सेसवरती आपण बोलत असताना धर्म नव्हे कर्मावरती लक्ष द्या, मग त्याचा विसर हा शहा आणि देवडा यांना पडला असं नाही का वाटत आपल्याला? सतीश ढगेसाहेब इथे निवृत्त लष्करी अधिकारी आहे. ढगेसाहेब, आपल्या माध्यमातून देशामधल्या तमाम लष्करी आमच्या भाऊ बहिणींना मला इतकंच सांगायचं आहे की आपल्याबद्दल प्रचंड आदर आहेच. विशालजी, आपल्याला माहितीये माझा भाऊ सध्या भारतीय सैन्य दलामध्ये अतिवरिष्ठ अधिकारी आहे. खरंय. आणि काश्मीरमध्ये सध्या तो कर्तव्य बजावतोय. माझ्या घरामध्ये लष्करी पेशाची परंपरा आहे आणि ती आजपासूनची नाहीये, ती अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत जाते. हे आपल्याला चांगलं माहिती आहे, आपण माझे मित्र आहात. खरंय. त्यामुळं ढगेसाहेब, अत्यंत नम्रपणे मी आपल्याला सांगतो की एखाद्या कुठल्या माणसानं असं एखादं विधान केलं त्याचा अर्थ आम्ही सगळेच तसा विचार करतो असं नाही. आपण सर्व सैन्यामधल्या मंडळींच्या बद्दल नितांत आदर आहे. कारण मी पत्रकार असताना सातत्यानं 8 वर्ष सीमेवरती जाऊन एक विशिष्ट कार्यक्रम करत होतो. त्यामुळं मी हे सगळं जीवन सैनिकांचं जवळून पाहिलंय. आम्ही आपल्या उपकारातून कधीच उतराई होऊ शकत नाही. हा एक मुद्दा आपण त्या भावना ज्या मांडल्या त्याला हे उत्तर आहे. आणि आपण पाहिलं असेल, आमचे देशाचे संरक्षण मंत्री असतील, माननीय पंतप्रधान असतील, आमचे माननीय मंत्री असतील ठिकठिकाणचे, ते प्रत्यक्ष सैनिकी तळावरती जातात. माननीय पंतप्रधान दिवाळीसारखा सण जो प्रत्येक जण कुटुंबासोबत साजरा करतो, तो मोदीजी गेले अनेक वर्ष लष्करी छावणीत जाऊन आपल्या सैनिकांबरोबर साजरा करतात. हे जे प्रेम आहे आपल्या सेनेबद्दलचं, लष्कराबद्दलचं, ते अशा पद्धतीने दाखवण्याचं नाही. ते आम्ही सगळेजण मानतो, पाळतो. आणि मान्य पंतप्रधान जे करत असतील, राजनाथ सिंग जी करत असतील, मात्र ज्यांनी ही 2 वक्तव्य केलेली आहे त्यांच्यावरती आता भाजप कारवाई करणार का अजितजी? मला निश्चितपणे त्या संबंधित मंत्र्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. आपण जर बघितलं असेल, भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना त्याचं समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. कसे कुठल्याही पक्षामध्ये, ते काँग्रेसमध्ये असू देत, भारतीय जनता पार्टीमध्ये असू देत, असे वाचाळवीर असतात ना, आणि ते दिसले निश्चित. म्हणजे आता ढगेसाहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला त्यातले काही आधी सुद्धा सैन्याच्या पराक्रमावरती शंका उपस्थित करणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होतेच. म्हणजे मला याच्यामध्ये पुन्हा पक्ष आणायचं नाही, पण हे निश्चितपणे सांगायचं की आम्ही भले याच्यामध्ये आमच्या काही नेत्यांना धार्मिक काही विधानं करायची असतील, मान्यच केलं पाहिजे. निश्चितपणे ते करत होते, चुकले, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत, कारवाई आहे आमच्याकडनं प्रस्तावित आहे. आणि मला फक्त सांगायचं इतकंच आहे की या निमित्तानं विशिष्ट पदावरच्या लोकांना खरंच कळत नाही का हा प्रश्न निर्माण होतो की आपण काय बेताल बडबड करतो. ते सर्वच ठिकाणी आहे. आणि बरोबर आहे, या विधानांवरती खरं तर चाप बसणं गरजेचं आहे. अत्यंत कडक कारवाई केली पाहिजे. भारतीय जनता पार्टी अशा कुठल्याही लोकांचं कधी समर्थन करत नाही, ही विचारधारा आमची. बरं, जसं तुम्ही म्हणता अजितजी की आपण कुठल्याही प्रकारचं समर्थन करत नाही, भाजप ते समर्थन करत नाही, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मला विचारायचं आहे, पक्षांतर्गत कारवाई भाजप करेल
तसं धारिष्ट दाखवेल असं आपल्याला वाटतं का हनुमंत पवार? नाही, खरं म्हणजे जगदीश देवडा असतील, विजय शहा असतील, ह्या मंडळींना एक तासही भारताच्या कुठल्याही राज्याच्या मंत्रिपदावर आणि लोकप्रतिनिधी पदावर राहायचा अधिकार नाही. कारण आपल्या देशाच्या संविधानानं आणि आपल्या देशानं जी आपली सार्वभौमत्व लोकशाही टिकवलेली आहे त्याचा पाया या देशाचं सशस्त्र सेनादल हेही आहे. ते सशस्त्र सेनादल सेक्युलरिझमच्या तत्वावर उभं आहे. जात, धर्म, पंथ, स्त्री, पुरुष, भेद, भाषा, कुठलाही भेद हे लष्कर आपलं मानत नाही. आपलं लष्कर मजबूत उभं आहे. पाकिस्तानच्या आपल्या लष्करामधला हा तर मूलभूत फरक आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आठ वेळा आमदार राहिलेला माणूस, उपमुख्यमंत्री राहिलेला माणूस जर इतक्या वाईट पद्धतीवर लष्करांच्या अधिकाऱ्यांचं बोलत असतील, असा अपमान करत असतील. मोदीजींच्या पायाशी लष्कर आहे. पंतप्रधान आले गेले, हो लष्कर आमचं कायम आहे. असंख्य पंतप्रधान आले गेले, येतील जातील. पंतप्रधानांच्या पायावर लष्कर असू शकत नाही. आणि आमच्या सोफिया कुरेशी त्यांचा धर्म काढणं हे किती दिवसापासून भारतीय लोकांचं बघतो, जनता पक्षाच्या लोकांचं बघतोय आम्ही. सैन्याच्या पण अधिकाऱ्यांचा धर्म काढायला लागले तुम्ही. निवडणुकीमध्ये धर्म काढला तुम्ही, रस्त्यावर धर्म काढला. आता सेना दलाच्या अधिकाऱ्यांचा धर्म दिसतो तुम्हाला. आणि अतिरेक्यांची बहीण म्हणताय. कशाला काय गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि काय भारतीय जनता पक्षानं काहीही पाऊल उचललेलं नाही. कोर्टानं सांगितलं म्हणून गुन्हा दाखल झाला. पण आज भारतीय जनता पक्षाचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सुद्धा संताप व्यक्त केला. अहो, संताप भारतीय जनमानसाला आहे, संताप सैन्याला आलेला आहे. तुम्ही अगोदर त्यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करा. बरोबर, पक्षांतर्गत कारवाई केली जाणार का? अजित चव्हाण या संदर्भातलं उत्तर देतीलच. दुसरीकडे जेवढी चिडचिड ही इतर पक्षांची किंवा सर्वसामान्य जनतेची होतीये, कोर्टालाही हस्तक्षेप करावा लागलेला आहे. यापुढे भाजप देखील तितकीच चिडचिड व्यक्त करत योग्य ती कारवाई करणार का? भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण, मी आपल्यापासून सुरुवात करेन. धर्म की कर्म? विशालजी, आपण ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम केलेला आहे, मला असं वाटतं ज्या वेळेला काँग्रेसच्या नेत्यांनी भारतीय सैन्य दलाच्या, आमच्या तर ठीक आहे दुय्यम फळीमधल्या नेत्यांनी काही वक्तव्य केली ज्याचा आम्ही सगळ्यांनी निषेध केला. आमच्या सन्माननीय नेत्यांनी निषेध केला, त्यांच्या प्रमुखांनी निषेध केला, त्यांच्या विरोधात आम्ही गुन्हे नोंदवले. पण जे लोक या देशामध्ये राहून भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते, नक्की हल्ला झाला का, त्याचा पुरावा काय, असं विचारत होते, त्या लोकांना पत्रकार संपादक म्हणून आपण जाब विचारला पाहिजे का? नाही, आताही उत्तर घेऊच की हनुमंत पवारांकडून. बोला. नाही, मला माझे अजून आक्षेप बाकी आहेत ना. बोला. काँग्रेसचा जर इतिहास पाहिला आपण तर ज्या पद्धतीनं काँग्रेसनं या देशाच्या लाखो सैनिकांच्या कत्तलीचं पाप चीनच्या पराभवाच्या निमित्तानं यांच्या नावावरती, आज यांना भारतीय सैन्याचा तोटा येतो. आमचे पंतप्रधान दर प्रत्येक सणाला सैनिकांमध्ये असतात. सैनिकांच्या बद्दल असलेला आमचा आदर हे आमच्यासाठी भांडवल करण्याची आवश्यकता नाहीये. परंतु मतं मिळतील म्हणून ज्या पद्धतीनं काश्मीरमध्ये असेल, केरळमध्ये असेल, बंगालमध्ये असेल, यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय काय वक्तव्य केली हो. आजच केरळमधनं यांच्या एका हरामखोर नेत्याचं, मी थेट हरामखोर म्हणेन, असंसदीय शब्द वापरेल, कारण भारतीय सैन्य दलाच्या जवानांबद्दल त्या माणसानं काय शब्द उच्चारलेला आहे जरा तो गुगलला टाका, बघा आणि यांना त्याचा प्रश्न विचारा. अहो, देशाच्या जनतेच्या मालकीची सैन्याची वॉरशिप्स घेऊन यांचे युवराज, त्यांचे पिताश्री हे श्रीलंकेला पिकनिकला जात होते. त्यांच्या अधिकृत पुस्तकांमध्ये तसा उल्लेख आहे. सैनिकी संसाधनांचा दुरुपयोग केल्याचा आरोप असलेले परिवार आणि त्यांचे चमचे हे आमच्यावरती, भारतीय जनता पार्टीवरती आरोप करणार. भारतीय सैनिकांच्या अपमानाकरता एकदा नाही अनेक वेळेला वन रँक वन पेन्शनच्या करता आंदोलन करणाऱ्या सैनिकांवरती लाठीमार करणारे, त्यांना मारणारे, हनुमंत पवार उत्तर द्या. कोणत्याच राजकीय पक्षाची बाजू नव्हे, मात्र ज्या वेळेला सैन्य असेल त्यांच्या विरोधात बोलणारा कुठलाच पक्ष योग्य नव्हे. हनुमंत पवार उत्तर देतील अजितजींनी विचारलेल्या प्रश्नांना. विशालजी बोला. आज ज्या विशालजी बोला ना. खरेदी करत होतो त्यांना गबसवा ना, झाली ना त्यांची. अजितजी, आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात. त्यांना गबसवा, त्यांचं तोंड बंद करा, झाली त्यांची वेळ. त्यांना शिस्त शिकवा, त्यांना संस्कार शिकवा. अजितजी, आपण उत्तर घेऊयात. पाटीलजी, त्यांचा आवाज बंद करा, झाली त्यांचा आवाज बंद, आपण बोला.
सुसंस्कृत पक्षाच्या नावानं टेंबा मिरवणारे, अहो ऐकून घ्या, ऐकून घ्या, सगळ्या अवलादी त्या सगळ्या जगदीश देवळाच्या अवलादी बसल्या, विजय शहाच्या अवलादी बसल्या, आमच्या माता भगिनीचा जात आणि धर्म काढणाऱ्या अवलादी बसल्या, आपलं चिवायचं झाकून लोकांचं बघायचं वाकून, सैनिकांच्या नावावर भीक मागता, सैन्याच्या मागं लपता, जाती धर्म काढता, सेनाचे जाती धर्म काढता, सैनिकांचा अपमान करता, जीव हातावर तळहात घेऊन, अहो काय म्हणता, दहशतवाद्याला सोडून देणारा तुमचा पक्ष, दहशतवादी कारवाया करणारा, दंगली करणारा, खुनी दरोडेखोरांना सुपाऱ्या देणारा तुमचा पक्ष, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा असलेल्यांना खासदारकी देणारा तुमचा पक्ष, सांगू का तुम्हाला, आपलं शिवायचं झाकून लोकांचं बघायचं वाकून, प्रज्ञा सिंगला ATS प्रज्ञा सिंगला शिस्त शिकवावं त्यांना, विशालजी त्यांना आवाज बंद करायला सांगावं, हिंमत आहे का ऐकायची? अजितजी आपण उत्तर घेऊयात आधी, हनुमंत पवारजी बोला. पळपुटेपणा करताय, आवाज बंद करा, सैनिकांना शिव्या देताय, महिलांची जात धर्म करताय, मोदींच्या पायावर म्हणताय, तुमच्या बापाचा देश आहे. दोन्ही राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांना मी विनंती करतो, आपल्याकडे येणारच आहे. मात्र सतीश ढगेजी, ज्या वेळेला सैन्यावरून, त्यांच्या जात धर्मावरून अशा प्रकारची डिबेट होत असताना दिसते, प्रत्येक पक्ष आपली बाजू मांडत असतो. सतीश ढगेजी, ज्या वेळेला तुम्ही कर्तव्य बजावण्यासाठी सैन्यात दाखल होता, आर्म फोर्सेसमध्ये असता, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण कार्य बजावत असतात, आज त्या ठिकाणी घेतलेली जी तुमची शपथ असते त्याची आठवण या राजकीय पक्षांना करून देण्याची वेळ आलेली आहे का? नक्कीच. रणरागिणी दुर्गा म्हणून ज्यांची ओळख होती इंदिरा गांधी, 1971 मध्ये त्यांच्या समोर सुद्धा न झुकणारे आमचे फील्ड मार्शल सॅम मानिकशॉ, अशा प्रकारचं लष्करी नेतृत्व आहे. 1947ला पाकिस्तान त्या ठिकाणी स्वतंत्र झाला, 1971ला बांगलादेश झाला. जरा त्यांच्याकडे बघा, तिथले लष्करशहा जे आहेत त्या देशांची हुकुमशहा झाले आणि त्यांनी राजकीय व्यवस्थेला आपल्या पायाशी त्या ठिकाणी लोळवलं. भारत देश हा एकुलता एक देश त्या ठिकाणी की अशा प्रकारचा कधीही प्रोफेशनल आर्मी समोर तशा प्रकारचा एक प्रकारे म्हणजे भारतीय लष्करानं कधी हा प्रकार केला नाही. त्याच्यामुळे कुठल्याही दबावाला भारतीय लष्कर कधीही बळी त्या ठिकाणी पडत नाही, प्रोफेशनली त्या ठिकाणी येत आणि खऱ्या अर्थानं सर्वोच्च हित जर त्यांच्या डोळ्यासमोर कुठलं असतं तर तो हित जर त्या ऑफिसर समोर कुठे असेल तर आपले जवान ज्यांना तो लीड करतो, आणि सर्वात शेवटी जर काही येत असेल तर स्वतःचा स्वार्थ इन द सेन्स स्वहित. ही प्रकारची 3 जे टप्पे आहेत की देशहित जे आहे ते सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी येतं. पुन्हा कोणीतरी जे आहे या राजकारण्यांना समजावण्याची गरज आहे की तुमची चमकोगिरी जी आहे ती बंद करा, देशहित त्या ठिकाणी ठेवून. आतापर्यंत जसे एकतेची भावना आपण देशाच्या सोबत, सरकारच्या सोबत होतो, त्या ठिकाणी आपण यायला पाहिजे. आणि आवर्जून शेवटचा मुद्दा, आवर्जून मला यांना या ठिकाणी जे आहे असिउद्दीन ओवेसी यांच्या समंजस नेतृत्वाची जी आठवण करून द्यावीची वाटते की त्यांची जे आहेत या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका वेळोवेळी त्यांनी मांडलेल्या आहेत. पण ज्या वेळेस असा पाकिस्तानचा संघर्ष त्या ठिकाणी आला, त्यांनी जे आहे एकमुखानं सरकारच्या बाजूने उभा राहण्याची त्या ठिकाणी भूमिका घेतली. माझ्या मते ऑलरेडी जी पॉलिटिकल युनिटी आहे आणि अशा प्रकारचे मिसफायर्ड कॅनन जे आहेत जे त्याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न करतायत, वरिष्ठ नेतृत्वानं त्याला वेळेस थांबवलं पाहिजे आणि ही आमचं जे राजकीय एकता जी आहे तीच पुढे त्या ठिकाणी कंटिन्यू केली पाहिजे. बरोबर आहे, ही राजकीय एकताच पुढच्या काळामध्ये स्पष्टपणे दिसावी एवढीच अपेक्षा. वेळेची कमतरता असल्यामुळे आपण या मुद्द्यावरती खरं तर इथेच थांबतोय. मात्र धन्यवाद अजित चव्हाणजी, धन्यवाद हनुमंत पवार आणि सतीश ढगेजी, आमच्या सोबत आपण जोडला गेलात आणि या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा केली. त्यासाठी मग गल्ली असू देत किंवा दिल्ली असू देत किंवा मग थेट कुठलेही राजकीय पक्ष असू देत, एकमेकांच्या बाबतीमध्ये राजकारण करताना दिसून येतात. म्हणजे तो पाणी प्रश्न असेल किंवा देशाच्या सुरक्षेचा असेल, मात्र राजकीय पक्षांनी सर्वसामान्य जनतेचीही मतं जाणून घेणं गरजेचं आहे, त्यांच्या भावना समजून घेऊन काही निर्णय घेणं गरजेचं आहे. हेच अधोरेखित होताना दिसतं. आजच्या लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.